हॅलो नमस्कार राम राम मंडळी, मी गोकुळ स्वागत आहे आपल्या आदिवासी ब्लॉग मध्ये। तर आपण चाललो आज बंदनेराला, थोडं रस्त्यावर थांबलो होतो टपरीवर, थोडे चॉकलेट वगैरे घ्यावं म्हणलं, दिवस आपला बरा जाईल। आपले मामा काय म्हणत होते काय माहिती, एवढे जण आपण कसारीच्या घाटामध्ये पोहोचतो बरं का। इकडे ना कायम ट्रक की पलटी होत राहते बरं का, कांद्याची ट्रक फेल होऊन कधी पण पलटी होती बरं का। कधी मकाची ट्रक इकडे पलटी होते बरं का, वेगळे वेगळे इकडे वाहन पलटी व्हायले बरं का मित्रांनो। इथं बिरका फेल झाले, काहीच डोकं काम नाही करीत, कधी बिरका फेल होतील ड्रायव्हरला नाही माहित राहते बरं का मित्रांनो। कसं आहे ना मित्रांनो, सगळं देवाच्या भरावशावर उतरावं लागते। पण मित्रांनो माझा व्हिडिओ बघत असतील त्या ड्रायव्हरला पाठवीचा, ट्रक ड्रायव्हरला मित्रांनो माझी कसं मित्रांनो, जास्त लोडची गाडी आणू नका इकडे। ब्रेक पहिली होती ना, कशी गाडी कोसळल ते पण आपल्याला सांगता येणार नाही। घाट जास्त उताराचा आहे, त्याच्यामुळे कधी पण गाडी पलटू शकते बरं का। इकडे घाट आहे कसारी नांदगाव नाशिक। इकडे आपले ड्रायव्हर भाऊ फिरत असतील तर आपली रील शेअर करा मित्रांनो जास्तीत जास्त। फायनली आपण मित्रांनो कामावर आलतो बरं का। इकडे मस्त लेवल चालू होती बरं का DCB, म्हणलं आता डबे ठेवून येऊ आधी, कानाकन कामाला लागून जवळ दगड राहता। अरे बापरे इतकी दगड बघू शकता मित्रांनो, तशी बंधन घालायची आपल्याला। मिस्त्री डोकं नाही लावते ना, आम्ही तिथे डोकं लावतो बरं का। काय नसतं विट ठेवी चालायला, तसं नाही बरं का, शिस्त पण पाहावं लागते बरं का या दगडांची। दगड बी खूप जड होते बरं, दगडे बी लावायला जोग नव्हते बरं का, मोकार खोबडी खाबडी होते ना, बंदीवर ठेवायचे आणि ते गडगड आलायचे ते दगड। DCB आलेले आहे ना, म्हटलं मोठ्या मोठ्याला खाली लोट दगड, ते दगड आहे ना आम्हाला लावायला सोपी जाते। आम्ही लहान लहान दगड एवढे लावून दिले, मोठ्याला दगड राहिले होते ते सगळे वरती होते बरं। आपली जोडीदार काय पाहू राहिली काय माहिती, सांगायला आले आम्ही DCB पाहू राहिलो म्हणून। आम्ही 10 वाजेला रचायला लागलो होतो, डायरेक्ट 5 वाजेला आम्ही नले आंबट झालतो बरं का। आमचा पहिला दिवस होता ही बंदी रचायची बरं का। बंदी डायरेक्ट आम्ही 10 फूट रचली होती बरं का 5 वाजे। एवढा आंबट झालतो ना, कोणत्याच कामाला एवढा आंबट नव्हतं झालं, या कामाला झालतो बरं का आम्ही। मस्त थंड घेतलं दुकान मध्ये आल्यावर, कार थकलो होतो, त्याच्यात ऊन खूपच होतं बरं का त्याच्यामध्ये, कार आम्हाला उन्हावळे लागले होते। आल्या आल्या मस्त थंड पेलं बरं का। तर मित्रांनो आपला ब्लॉग संपणार आहे आता, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, आदिवासी ब्लॉग मध्ये। बाय बाय।